नमस्कार शेतकरी बंधूंनो. संत्रा, मोसंबी, लिंबू इत्यादी पिकाची आंब्याची फूट आपल्या विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये चांगली झाली आहे. आता या तिन्ही पिकाचं आपल्याला संरक्षण करायचं आहे. तर ज्यावेळी नवती येते त्यावेळी झाडावर सकिंग पेस्ट येतात आणि त्या सकिंग पेस्ट पासून आपल्याला झाडाचं संरक्षण करायचं असते. या सकिंग पेस्ट मध्ये मावा, तुडतुडे, माइट्स, थ्रिप्स हे असू शकतात कमी कमी अधिक प्रमाणात. तर सकिंग पेस्ट पासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला वसंत बायोटेकचं ऍक्शन पंपाला 25 मिली ऍक्शन जर घेतलं तर सर्व सकिंग पेस्ट पासून आपल्या झाडाचं संरक्षण होते. आणि याच वेळी झाडाला ताकद मिळण्यासाठी झाडावरचा दाना जो आता सेट होत आहे त्याची वाढ चांगली होण्यासाठी, त्याला शक्ती मिळण्यासाठी वसंत बायोटेकचं आविष्कार किंवा सुपर आविष्कार पंपाला 25 मिली घेता येते. म्हणजे ऍक्शन 25 मिली, सुपर आविष्कार 25 मिली. आणि यासोबत आपल्याला एक फंगीसाइड घ्यायचा आहे की ज्या फंगीसाइड मुळे आपल्या झाडाची सल कमी होते, फायटोप्थोरा कमी होतो, डिंक्या कमी होतो. त्यासाठी आपण मँकोझेब आणि मेटॅलॅक्झिलचं जे कॉम्बिनेशन आहे ते पंपाला 50 ग्रॅम घ्या. तर ही फवारणी आवश्यक आहे. ही फवारणी यावेळी आपण करायची म्हणजे दाना सेट होऊन दाण्याची चांगली वाढ सुरू होऊन जाते आणि पालवीची सुद्धा चांगली वाढ होते. बंधूंनो, आपण आता खतं तर दिली असतील आणि मायक्रोन्यूट्रिएंट आणि बाकी समजा ह्युमिक सारखे जे ग्रॅन्युल आहेत तेही दिले असतील. जर आपण दिले नसतील तर एनपीके कॉम्प्लेक्स जे आहे ते आपण साधारणतः 1-1.5 किलो प्रत्येक झाडाला देत असतात. त्या खतासोबत आपण जर दिले नसतील तर द्या. आणि मायक्रोन्यूट्रिएंट आणि ह्युमिकचे कॉम्बिनेशन दिले नसतील तर मायक्रोन्यूट्रिएंट साठी आम्ही धनलक्ष्मी दाणेदार एका झाडाला 200 ते 250 ग्रॅम आणि ह्युमिक म्हणजे मुळीची वाढ होण्यासाठी, पांढरी मुळी चांगली असण्यासाठी सुपर सॉइल चार्जर एका झाडाला 200 ते 250 ग्रॅम रिकमेंड करतो. तर ही खतं आपण द्या, स्प्रे करा, म्हणजे आपल्या झाडाचं चांगलं संरक्षण होईल, न्यूट्रिशन चांगलं होईल आणि झाडाचं वॉटर मॅनेजमेंट व्यवस्थित करा. कारण वॉटर मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे. झाडाला ताणही बसला नाही पाहिजे आणि झाडाला एक्सेस इरिगेशन सुद्धा झालं नाही पाहिजे. तर आपल्या जमिनीच्या ताकदीप्रमाणे, मगदुराप्रमाणे, आपल्या हवामानाप्रमाणे आपण झाडाचं वॉटर मॅनेजमेंट किंवा झाडाचं पाणी व्यवस्थापन करा. आता काही भागामध्ये मृग जो आहे त्याची वाढ चांगली होत आहे, परंतु काही शेतकऱ्यांचे मला फोन आले की मृगाच्या संत्र्यावर चांदणी पडत आहे. म्हणजे पश्चिम दक्षिण बाजूचा जो संत्रा असतो त्यावर उन्हाचा चटका बसून पांढरे डाग पडतात, पिवळे डाग पडतात, त्याला आपण चांदणी म्हणतो. तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर आता हा जो महिना आहे फेब्रुवारी महिना, हा ट्रान्झिशनचा महिना आहे. रात्री थंडी असते, दिवसा तापमान असते आणि थंडीकडून आपण आता उष्णतेकडे आपली वाटचाल होत आहे. तर यावेळी झाडाला अडॅप्ट व्हायला, झाडाला ऍडजस्ट व्हायला थोडासा वेळ लागतो. झाडाला यावेळी आपल्याला मदत करायची असते. ती मदत कोणती? तर योग्य प्रकारे वॉटर मॅनेजमेंट करायचं, झाडाचं रोग किडीपासून संरक्षण करायचं आणि काही अँटी स्ट्रेस काम करणारे जे काही समजा औषध आहेत, आमचं आविष्कार जे आहे ते अँटी स्ट्रेस काम करते. त्यामुळं आविष्कार किंवा सुपर आविष्कारची आपल्या मृगावर सुद्धा यावेळी फवारणी घ्यायची. जर आपण असं केलं, या मृगाच्या संत्रावर सुद्धा आपण आविष्कार फवारताना जर काही बाकीचे प्रॉब्लेम असतील झाडाला, समजा सकिंग पेस्ट जर असेल तर आपण ऍक्शन घेऊ शकता त्यासोबत. तर आपल्या आंब्याच्या
संत्र्याच्या झाडाची आपण काळजी घ्या, योग्य त्या फवारण्या घ्या, योग्य पद्धतीनं वॉटर मॅनेजमेंट करा. आणि बंधूंनो, आपला संत्रा, मोसंबी, लिंबू योग्य कंडिशन मध्ये राहतील अशी आपण काळजी घ्या. जर आपल्याला काही शंका आल्या तर आपण आमच्या चॅनलवर कॉमेंट करा. आपण मला फोन सुद्धा करू शकता. माझा फोन नंबर तुम्हाला कुठेही मिळून जाईल. बंधूंनो, अशा प्रकारे संत्रा, मोसंबी, लिंबू याची आपण काळजी घ्या आणि अधिक उत्पन्न घ्या. धन्यवाद.